आपण काही वाक्य आणि त्या वाक्याचं इंग्रजीमध्ये कसं ट्रान्सलेट करायचं आहे, अगदी तुमच्या डेली ज्या आहे कम्युनिकेशनच्या स्किलमध्ये वापरली जाणारी वाक्य आपण घेऊयात. पहिलं वाक्य बघा, मी तुझ्याशी काही विचारत आहे. आपण बोलतो ना कोणाशी की मी तुझ्याशी काही विचारत आहे, कसं बोलाल? आय एम आस्किंग यू समथिंग. मी तुझ्याशी काही विचारत आहे, आय एम आस्किंग यू समथिंग. नेक्स्ट वाक्य बघा, तिने तुमच्याशी खूप वाईट केले. तिने तुमच्याशी खूप वाईट केले. सी रिअली डिड रॉंग टू यू. तिने तुमच्याशी खूप वाईट केले. सी रिअली डिड रॉंग टू यू. नेक्स्ट वाक्य, मी काय काय खाऊ शकतो. मी काय काय खाऊ शकतो. व्हॉट ऑल कॅन आय ईट. ऑल बघा, व्हॉटच्या नंतर ऑल, त्यानंतर कॅनच्या नंतर आय आहे, लक्षात ठेवायचं आहे कारण वाक्य हे लक्षात ठेवायचं आहे, प्रश्नार्थक वाक्य आहे. व्हॉट ऑल आय कॅन ईट. नेक्स्ट वाक्य बघूयात, तुम्ही माझ्याशी नाराज नाहीत ना. तुम्ही माझ्याशी नाराज नाहीत ना. बघा कसं बोलणार तुम्ही या वाक्याला, यू आर नॉट अँग्री विथ मी. यू आर नॉट अँग्री विथ मी. आणि त्यानंतर हे वाक्य आपल्याला क्वेश्चन मार्क बनवायचं आहे, त्यामुळे वाक्य निगेटिव्ह असल्यामुळे म्हणजे आर नॉट असल्यामुळे फक्त आपण इथं आर यू घेणार आहोत, हे लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही माझ्याशी नाराज नाहीत ना. यू आर नॉट अँग्री विथ मी. अँग्रीच्या सोबत विथ लागायचं आहे, लक्षात ठेवा प्रिपोजिशन. आर यू अशा प्रकारे वाक्य होईल. कृपया माझ्यासाठी एक ग्लास पाणी आणा. ब्रिंग अ ग्लास ऑफ वॉटर फॉर मी. कृपया माझ्यासाठी एक ग्लास पाणी आणा. ब्रिंग अ ग्लास ऑफ वॉटर फॉर मी. नेक्स्ट वाक्य, सांगायची गरज नाही की तो अगोदरच पागल आहे. सांगायची गरज नाही की तो अगोदरच पागल आहे. नीडलेस टू आस्क. सांगायची गरज नाही. ही इज ऑलरेडी मॅड. तो अगोदरच पागल आहे. सांगायची गरज नाही. नीडलेस टू आस्क. तो अगोदरच पागल आहे. ही इज ऑलरेडी मॅड. नेक्स्ट वाक्य, तुम्ही सांगा मी काय करायला पाहिजे. तुम्ही सांगा, टेल मी. मी काय करायला पाहिजे, याला पाहिजे यासाठी शूड वापरतो आपण. व्हॉट शूड आय डू. व्हॉट शूड आय डू. बघा परत एकदा वाक्य, तुम्ही सांगा मी काय करायला पाहिजे. टेल मी व्हॉट शूड आय डू. अशाच प्रकारचे नवीन नवीन वाक्य जर तुम्हाला जर शिकायचे असतील तर आपल्या चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.